भी ना समझ मैं सकूं। आंखें ये कहती है तू सामने मेरे रहना, एक तू ही यार मेरा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव जे मित्रांनो मयूर क्रिएशन स्टेटस। तर मित्रांनो, जो आपण आजचा जे काही व्हिडिओ एडिट केला आहे ते 2 सॉंगवर आपण आजचा व्हिडिओ एडिट केला आहे। फुल खतरनाक आजचा व्हिडिओ झाला एडिट। तर मित्रांनो, शेवटपर्यंत आजचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा। तर 2 सॉंग कुठले असेल तर अपना बनाले आणि एक तू ही यार मेरा जो सॉंग आहे ते सॉंग दोन्ही रिमिक्स केलेत मित्रांनो। एकदम खडक असा सॉंग रिमिक्स करून आपण आजचा व्हिडिओ एडिट केला आहे। तुम्ही बघा आपला डेमो व्हिडिओ, त्यामध्ये तुम्हाला सर्व समजून जाईल। तर मित्रांनो, जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला चांगलीशी कमेंट करा की व्हिडिओ कसा झाला आहे ते, आणि जर व्हिडिओ लाईक केला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा अलाइट मोशन जो ॲप आहे तुम्हाला लागणार आहे। तर अलाइट मोशनमध्ये मेन म्हणजे काय लागणार आहे मित्रांनो, तुम्हाला प्रीसेट लागणार आहेत। तर ते प्रीसेट तुम्हाला कुठे भेटतील तर मित्रांनो, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो जे आपल्या वेबसाईटची लिंक दिली त्या वेबसाईटच्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आणि वेबसाईटच्या लिंकवर तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुम्ही आपल्या वेबसाईटवर जाल। वेबसाईटवर गेल्यानंतर जे काही मटेरियल वगैरे आहे ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं मटेरियल। जर मटेरियल डाउनलोड करण्यास तुम्हाला काही प्रॉब्लेम आलं तर आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, कारण की टेलिग्राम चॅनल डेली मटेरियल आपल्या फ्रीमध्ये येत असतं। आणि त्यानंतर जे प्रीसेट लागतात ते प्रीसेटसुद्धा तुम्हाला आपल्या वेबसाईटवर भेटून जातील। तर वेबसाईटवर तुम्हाला प्रीसेट इनपुट करून आपल्या अलाइट मोशनमध्ये घ्यायचं आहे। आणि त्यानंतर खाली प्लस आहे, प्लसच्या साईडला मित्रांनो प्रोजेक्टचं ऑप्शन यावर क्लिक करायचं आहे। यानंतर आपण जो पहिला 1 नंबरचा प्रीसेट आहे त्याला ओपन करूया, असं दिलं असणार तुम्हाला। त्यानंतर तुम्हाला करायचं आहे, तुम्हाला मित्रांनो खाली एक लेअर भेटेल ॲड फोटो म्हणून, तर त्यावर असं क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला कलर अँड फिलचे ऑप्शन यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे स्टारचं ऑप्शन दिसेल, यावर क्लिक करायचं आणि काय करायचं मित्रांनो, इथे फोटो असं ॲड करून घ्यायचं। फोटो मी ऑलरेडी ॲड केला, फक्त तुम्हाला काय करायचं होतं तर तुमचा फोटो जर तुम्हाला चेंज करायचं तर कसं करायचं, त्याच प्लेअरवर पुन्हा क्लिक करायचं, कलर अँड फिलचे ऑप्शन यायचं, इथे स्टारचं ऑप्शन जायचं मित्रांनो। आणि खाली जो स्टारचा ऑप्शन दिसत आहे इथे सिलेक्ट मीडिया दिसत आहे, इथे क्लिक करून तुम्हाला काय करायचं मित्रांनो टाकूया आपण सिम्पली, सॉरी हा नाही तर हा खालचा जो फोटो आहे त्यावर क्लिक करून सॉरी मित्रांनो एक फोटो सिलेक्ट करून घेऊया। आणि इथे बघू शकता चेंज झालेला फोटो तुम्हाला असा दिसेल। तर एवढं तुम्हाला तुमचं काम करायचं आहे मित्रांनो। आणि यानंतर आता तुम्हाला करायचं आहे तर मित्रांनो, अशा प्रकारे फोटो चेंज झाल्यानंतर तुम्हाला करायचं आहे रिलिक्स वगैरे वरती बघू शकता ॲड करून दिलं त्याच। तर तुम्हाला करायचं स्टार्टिंगला यायचं आहे, प्लसवर क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे आणि आपला मटेरियलचा जो फोल्डर आहे त्याला ओपन करूया आपण पहिल्यांदा। आणि त्यानंतर हा जो एक इमेज दिला आहे हा इमेज ॲड करून त्यावर लॉंग प्रेस करून ठेवून आपण जो फोटोचा लेअर आहे त्याच्यावरती फक्त याला ठेवून देऊया, असं बघू शकता। त्यानंतर या लेअरवर क्लिक करून तुम्हाला इकडे पुढे यायचं आहे मित्रांनो। आणि इकडे पुढे येऊन कुठे हा लेअर वाढवायचा तर तुम्हाला 19 सेकंद 19चा जो बीट आहे इथे येऊन हा जो लेअर आहे त्याला लेअरवर क्लिक करून आपण जो फोटोचा इमेज ॲड केला आहे तो लेअर ॲड केल्यानंतर त्याचे लेअर वाढवण्यासाठी या दुसऱ्या नंबरच्या ऑप्शन क्लिक करून असं वाढून घ्यायचं सिम्पली। एवढं काम तुम्हाला मित्रांनो तुमचं करायचं आहे। आणि त्यानंतर इकडे पुढे यायचं आहे, पुढे आल्यानंतर तुम्हाला प्लसवर क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे आणि इथे एक एक करून काय करायचं मित्रांनो, असं जे फोटो आहेत ते एक एक करून काय करायचं ॲड करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, आपण काय करूया पटकन जे सर्व फोटो आहेत ते एक एक करून पटकन ॲड करून घेऊया। तर अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचे। त्यानंतर जिथून आपण हा पहिला फोटो ॲड केला इथे यायचं 19 सेकंद 19च्या बीटवर। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला प्लसवर क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला एक शॅडो पेन दिलं असतं ते ॲड करायचं आहे। मॉनिटर्समध्ये येऊन याला असं खाली घेऊन टाकायचं आहे आणि याला नीट ॲडजस्ट करायचं पहिल्यांदा। आणि यावर क्लिक करून तुम्हाला शेवटला येऊन तुम्हाला माहिती आहे या दुसऱ्या नंबरचे ऑप्शन क्लिक करून वाढवून टाकायचं लेअर। तर एवढं ॲड करून झाल्यानंतर मित्रांनो काय करायचं, तुम्हाला पुन्हा तिथून यायचं आहे, जिथून आपण शॅडो पेन जे ॲड केलं तिथेच यायचं आहे। प्लसवर क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये येऊन जो आपला एक PNG दिला हा PNG त्या मध्ये बघा असं ॲड करायचं आहे, नाहीतर तुम्ही राईट साईडला नाहीतर लेफ्ट साईडला इथे ॲड करू शकता। तर मी मध्येच ठेवतो असं। एवढं काम केल्यानंतर तुम्हाला शेवटपर्यंतचे लेअरसुद्धा वाढवायचं आहे। एवढं काम झाल्यानंतर तुम्हाला स्टार्टिंग येऊन दोन प्लसवर क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये येऊन आपला जो बॉर्डर पेज आहे तीसुद्धा ॲड करून घ्यायचं अशा प्रकारे। एवढं काम करायचं आहे। आता यानंतर जे आपण आता फोटो ॲड केले मगाशी त्या फोटोला तुम्हाला काय करायचं आहे, इफेक्ट लावायचं आहे। तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही बॅक यायचं आहे, नंतर शेक इफेक्टमध्ये जाऊन जो आपला पहिला नंबरचा इफेक्ट आहे तो सोडून द्यायचा आहे। तर डायरेक्ट दुसऱ्या पुढच्या लेअरवर असं क्लिक करायचं आहे। याचा इफेक्ट तुम्हाला कॉपी करण्यासाठी इफेक्टचे ऑप्शन यायचे 3 डॉटचे मित्रांनो कॉपी करायचं आहे, नंतर बॅक यायचं आहे आणि आपला जो मेन जो प्रोजेक्ट आहे तो ओपन करून तुम्हाला काय करायचं, पुढे येऊन आपला जो तिथे बघू शकता इकडे पुढे येऊन तुम्हाला काय करायचं मित्रांनो, तर डबल बीट जिथे असतील जवळजवळ तर तिथे यायचं आहे 20 सेकंद 4च्या बीटवर। म्हणजे जो मोठ्या लेअरचा फोटोचा लेअर आहे त्यावर क्लिक करून तुम्हाला इफेक्टचे ऑप्शन येऊन 3 डॉट जाऊन आणि जो कॉपी केलेला दुसरा नंबरचा इफेक्ट आहे तो इथे सिम्पली पेस्ट करून टाकायचा अशा प्रकारे। तर मित्रांनो एवढं काम करायचं आहे। तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की जिथे डबल बीट जवळजवळ असेल त्या पुढचा जो सिंगल फोटो असेल मित्रांनो
त्या फोटोला दुसरा नंबरचा इफेक्ट सिंपल इथे लावून टाकायचं आहे. आणि ही प्रोसेस तुम्हाला मित्रांनो म्हणजे शेवटपर्यंत जेवढे फोटो आपले आहेत म्हणजे डबल विड्थचे त्यापुढे जो सिंगल फोटो असणार आहे त्या फोटोला इफेक्ट लावायचा आहे. तर आपण आता शेवटचा एक 2-3 फोटो राहिले असतील त्यांनासुद्धा असा बघू शकता अशा प्रकारे इफेक्ट लावून घेऊया. एकच फोटो राहिला शेवटचा त्यालासुद्धा आपण इफेक्ट लावून टाकूया मित्रांनो. बघू शकता अशा प्रकारे इफेक्ट लावल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे, जे उरलेले फोटो आहेत त्यांना इफेक्ट लावायचं राहिलं आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही बॅक यायचं शेक इफेक्टमध्ये जायचं आहे आणि त्यानंतर हा जो 1 नंबरचा इफेक्ट आहे तर सिंपली जसं कॉपी केलं मागाशी आपण तसंच कॉपी करून घेऊया. नंतर बॅक येऊन आपला जो मेन जो प्रोजेक्ट आहे तो ओपन करून तुम्हाला पुढे येऊन जायचं मित्रांनो. डायरेक्ट जिथून पहिला फोटो आपला स्टार्ट होत आहे आणि पहिल्या फोटोवर असं क्लिक करून तुम्हाला इफेक्टवर जाऊन 3 डॉट जाऊन कॉपी केलेला इफेक्ट सिंपली ते पेस्ट करून टाकूया. तर आता काय करायचं, जे उरलेले फोटो आहेत त्यांना सर्व फोटोला जे काही लहान लेचे फोटो आहेत म्हणजे ज्यांना आपण इफेक्ट मागाशी नाही लावलं तर त्यासुद्धा फोटोला आपण शेवटपर्यंत इफेक्ट पटकन लावून टाकूया. तर इथे बघून घेऊ शकता सर्व फोटोला आपला इफेक्ट लावून झाला आहे. आणि मित्रांनो जो आपला व्हिडिओ आहे तो इथे एडिट झाला आहे. तर मित्रांनो जर व्हिडिओ आजचा आवडला असेल व्हिडिओला चांगलीशी कमेंट करा की मित्रांनो व्हिडिओ कसा झाला आहे ते. आणि जर व्हिडिओला लाईक केलं तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि मित्रांनो आपल्या चॅनल जर फर्स्ट टाइम आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करायचा असेल तर वरती सेटिंग साईडला शेअरचं ऑप्शन त्यावर क्लिक करून खाली एक्सपोर्ट ऑप्शनवर क्लिक करून टाका सिंपली.